नमस्कार, मी सुप्रियाज रेसिपीमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आज गव्हाच्या पिठाचा वापर करून चटपटीत असे चिप्स किंवा मठरी म्हणू शकता किंवा खारे शंकरपाळे म्हणू शकता, अतिशय सोप्या पद्धतीने दाखवलेले आहेत. तर याची चव अतिशय चटपटीत आहे. एक सिक्रेट मसाला वापरून हे जे चिप्स आहेत किंवा ही मठरी आहे ती मी बनवलेली आहे. तर तुम्ही नक्की ट्राय करून पहा. तर सध्या मुलांना सुट्ट्या आहेत ख्रिसमसच्या, तर नक्कीच काहीतरी बाहेरून चिप्स आणण्यापेक्षा हा नक्कीच हेल्दी असा ऑप्शन आहे आणि खूप कमी साहित्यामध्ये जास्त क्वांटिटीमध्ये हे चिप्स आहेत ते बनतात. तर अतिशय सोपी अशी पद्धत आहे आणि 1 ते 2 महिने आरामात टिकतात. मधल्या वेळी किंवा इतर आपल्यालाही चहाच्या वेळी हा ऑप्शन अतिशय हेल्दी असा आहे, छान आहे. तर कुठल्याही मैद्याचा किंवा कसलाच वापर न करता गव्हाच्या पिठाचा वापर करून हा हेल्दी नाश्ता बनवलेला आहे. तर चहाच्या वेळी तर अतिशय उत्तम असा ऑप्शन आहे, नक्की ट्राय करू शकता. तर गव्हाचं पीठ घेतलेलं आहे इथे मी, बघू शकता की 2 वाटी गव्हाचं पीठ आहे आणि छोटी 1 वाटी रवा आहे. तर इथे मी मिरेपूड घेतलेले 1 चमचा, चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे आणि हळद इथे वापरलेली आहे. जिरेपूड घातलेली आहे, ओवा आहे, तुमच्याकडे धनेपूड असेल तर तेही वापरू शकता. ओवा व्यवस्थित क्रश करून घातलेला आहे आणि इथे कसुरी मेथी थोडीशी तव्यावर भाजून थंड करून अशी याची बारीक अशी करून घेतलेली आहे हातावर, जेणेकरून याचा छान स्वाद लागावा. चाट मसाला वापरलेला आहे इथे मी आणि थोडंसं 1 चमचा तूप आहे ते मी गरम करून घेणार आहे आणि गरम केलेलं तूप मी यावर घालून घेणार आहे. तर हे जे कोरडे जिन्नस आहेत तर इथे बघू शकता की जास्त प्रमाणात कुठल्याच मसाल्यांचा वापर केलेला नाही. थोडीशी माझ्याकडे मेथी होती ती पण मी याच्यामध्ये ॲड केलेली आहे. नसेल मेथी तरी हरकत नाही, थोडा कसुरी मेथीचा वापर जास्त केला तरी चालेल. तर अतिशय सोपी अशी ही पद्धत आहे, नक्की ट्राय करा. आणि ही जी थोडी मेथी होती पानं घेतलेली आहेत आणि ही मेथी बारीक अशी चिरून घ्यायची आहे आपल्याला. आणि मेथी बारीक चिरल्यानंतर यामध्येच आपल्याला ती घालून घ्यायची आहे. तर इथे बघू शकता मेथी पण ॲड केलेली आहे आणि व्यवस्थित हे जे मेथी आहे ही आपल्या सगळ्या पिठाला लागली गेली पाहिजे, मिक्स झाली पाहिजे. म्हणूनच कोरडे जिन्नस पहिल्यांदा असे मिक्स करून घेत आहे हातानेच. आणि इकडे बघू शकता तूप पण छान गरम झालेलं आहे, अगदी कडकडीत तुपाचा वापर केलेला आहे आणि संपूर्ण तूप पुसून घ्यावं म्हणून व्यवस्थित असं चमच्याच्या साहाय्याने हे जे पीठ आहे हे पीठ यामध्ये काढून घेतलेलं आहे मी. आणि व्यवस्थित असं हे जे बघू शकता आपल्याला थोडंसं तूप गरम असल्यानं चमच्याच्या साहाय्याने आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे आणि नंतर बघू शकता हातानेच याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे बघू शकता थोड्याशा कोमट पाण्याचा वापर केलेला आहे. तर कोमट पाण्याने काय होईल की पटकन असा हा जो रवा आहे तो छान असा भिजला जाईल आणि हे जे चिप्स किंवा शंकरपाळे आहेत ते अतिशय छान खुसखुशीत बनतील. म्हणून थोड्याशा कोमट पिठाचा वापर करून हे छान पीठ असं मळलेलं आहे मी. आणि हे मळलेलं जे पीठ आहे ते आपल्याला छान असं भिजू द्यायचं आहे आणि भिजल्यानंतर व्यवस्थित असं प्लॅटफॉर्म क्लीन करून घेतलेलं आहे इथे मी. आणि क्लीन केल्यानंतर शक्यतो तुम्हाला पोळपाटवर जर लाटून घ्यायचं असेल तर नक्की लाटून घ्या, जेणेकरून पोळी मोठी लाटावी म्हणून इथे प्लॅटफॉर्मचा वापर करत आहे. नाहीतर तुम्ही पोळपाटवरही लाटू शकता. तर अशा पद्धतीने फक्त 2च वाटी पीठ इथे मी घेतलेलं आहे, तरीसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात याचे चिप्स बनतात. तर इथे बघू शकता सारख्याच आकाराचे इथे मी गोळे तयार करून घेतलेले आहेत. तर व्यवस्थित अशा पद्धतीने आपल्याला कोरड्या पिठाचा हात लावत याला छान असं लाटून घ्यायचं आहे. तुम्हाला जेवढ्या प्रमाणात पातळ लाटता येईल तेवढ्या प्रमाणात ही जी पोळी आहे ही पातळ लाटून घ्यायची आहे. कोरडं पीठ लावावंच लागतं, नाहीतर हे सरकत नाही. आणि तसा तुपाचाही मोहनाचा वापर जास्त केला नाही, फक्त 1च चमचा घालून घेतलेला आहे. तर त्याच्याऐवजी तुम्ही तेल वापरलं तरी हरकत नाही. आणि ही जी पोळी आहे ती बघू शकता की रव्यामुळे कशी पटपट अशी पुढे सरकत आहे. व्यवस्थित अशा पद्धतीने जेवढ्या प्रमाणात तुम्हाला पातळ लाटता येईल, म्हणूनच पोळपाट छोटा असल्याने इथे मी प्लॅटफॉर्मचा वापर केला आहे, जेणेकरून जेवढी जास्तीत जास्त मला मोठी लाटता येईल
तेवढे मी लाटून घेणार आहे. तर बघू शकता लाटण्यावरूनच अंदाज आला असेल की हे किती प्रमाणात पातळ लाटलं गेलं आहे ते. तर त्यामुळे हे जे आपली चिप्स आहेत ते व्यवस्थित असे कुरकुरीत बनणार आहेत. तर मुलांना छोट्या ब्रेकसाठी सुद्धा काहीतरी हवंच असतं. चटपटीत बाहेरून चिप्सचे आणण्यापेक्षा हा ऑप्शन अतिशय छान असा मला वाटला, म्हणून मी ही रेसिपी शेअर केली आहे. तर बघू शकता अशा पद्धतीने मोठ्या प्रमाणात ही जी पोळी आहे ती माझी लाटून झालेली आहे. तर सुरीच्या साह्याने तुम्हाला जसे आकार हवे आहेत तसे याचे आकार काढून घ्यायचे आहेत. सुरुवातीला मी एकदम पातळ काढले, पण नंतर थोड्याशा मोठ्या प्रमाणात म्हणजे मोठे चिप्स केलेले आहेत. तर शंकरपाळ्यासारखे हे चौकोनी करू शकता किंवा अशा पद्धतीनेही तुम्ही करू शकता. जसे आवडत असेल तसं याचा आकार केला तरी हरकत नाही. तर अशा पद्धतीने याला व्यवस्थित असे आपल्याला हे कट करून घ्यायचे आहेत. तर आपल्याला अंदाज घ्यायचा आहे आपल्याला की कुठून आपल्याला कट द्यायचा आहे तो. तर मी अशा साईजमध्ये मला आवडतात म्हणून मी असे करून घेतलेले आहेत. तर तुम्हाला जसे आवडत असतील तसे करून घेतले तरी हरकत नाही. आणि बघू शकता हे पटपट असे निघून येतात लगेचच, एकमेकांना चिकटत नाहीत. तर हे जे चिप्स आहेत ते मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत. सगळे चिप्स माझे लाटून छान झालेले आहेत. तर इथे मी वाटीमध्ये एक मसाला तयार करून घेणार आहे. मीठ घेतलेलं आहे, चाट मसाला घेतलेला आहे, इथे मी तिखट घेतलेलं आहे बेडगी मिरचीचं. हे कमी तिखट असतं जरा, त्यामुळे मुलांना खायला अतिशय आवडतं. तर हा जो मसाला आहे याच्यामध्ये असा जरी टाकला तरी हरकत नाही, पण हा पेरी पेरी मसाला जर यामध्ये तुम्ही ॲड केला तर हे जे चिप्स आहेत ते अतिशय चटपटीत असे लागतात. तर तुम्ही नक्की एकदा तरी ट्राय करा. पेरी पेरी मसाल्याने खूप छान चव येते. तर आपल्याला सर्वप्रथम बघूयात की तेल तापलं आहे की नाही ते. तर बघू शकता तेल आपलं छान असं गरम झालेलं आहे. तर मुद्दाम एक तळून पाहिला की तेलाचं टेम्परेचर किती आहे ते. तर अशा पद्धतीने छान असं याचे बबल संपेपर्यंत याला छान तळून घेतलेलं आहे. खूप घाई नाही करायची आहे तळताना, आणि थोड्या प्रमाणात असे घेऊन ते आपोआप बघू शकता तेलामध्ये गेले की सेपरेट होतात. आणि इथे बघू शकता असं व्यवस्थित अशा पद्धतीने हे जे चिप्स आहेत ते मी छान असे तळून घेतलेले आहेत. तर याला व्यवस्थित असं पद्धतीनेच आपल्याला तळून घ्यावे लागतात, नाहीतर हे सॉफ्ट पडतील. तर छान याचे बबल्स जाईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहेत. तर बघू शकता पहिल्यांदा सुरुवातीला थोडा वेळ लागतो, पण तेल तापल्यानंतर हे पटपट होतात. बघू शकता पूर्ण बबल्स संपलेले आहेत आणि हे छान असे तळून झालेले आहेत. याला खारी शंकरपाळीही म्हणू शकता. तर अशा पद्धतीने हे मी तळून घेतलेले आहेत. टिश्यू पेपरवर काढून घ्यायचे, म्हणजे एक्स्ट्राचं जे तेल आहे ते या टिश्यू पेपरला लागतं. आणि याला व्यवस्थित असं छान पसरून घेतलेल्याने हा जो मसाला मगाशी रेडी केला होता तो याच्यावर लगेचच गरम असतानाच लगेच भुरभुरून घ्यायचा आहे, जेणेकरून या चिप्सला लगेच लागेल. थंड झाल्यावर हा मसाला चिकटत नाही. दुसरी बॅच पण अशाच पद्धतीने मी अशी काढून घेणार आहे. छान क्रिस्पी होईपर्यंत परत एकदा आपल्याला पूर्ण सगळे बबल्स जाईपर्यंत आपल्याला याला तळून घ्यायचं आहे. तळतानासुद्धा घाई करायची नाही. तर कसुरी मेथीने याची चव अधिकच वाढते. नक्की ट्राय करून पहा. आणि पूर्ण याचे बबल्स आहेत ते सगळे बघू शकता निघून गेलेले आहेत आणि छान पद्धतीने हे तळलेले आहेत. तर ही जी पहिली बॅचवरच ही दुसरी बॅचही मी टाकलेली आहे. तर अशा पद्धतीने ही दुसरी बॅच तळल्यानंतर आपल्याला पूर्ण व्यवस्थित काढून घ्यायचे आहे ते चिप्स आपल्याला परत एकदा. आणि हा जो मसाला आहे परत एकदा सेकंड बॅचला मी असा त्याच्यावर पसरून घेणार आहे. तर गरम असतानाच हा मसाला त्याला चिकटतो. तर अशा पद्धतीने जी तिसरी बॅच आहे ती पण मी अशीच तळून घेणार आहे. सगळे चिप्स असे चटपटीत तयार झाले. रेसिपी नक्की ट्राय करा.